मनसेसोबत ठाकरे दिलसे युती करणार, युतीनंतर नात्याची ही जोड देणार, पडदा कधी उघडायचा ते दोघं भाऊ ठरवतील। राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर राऊतांची स्पष्टोक्ती। एकत्र येण्याच्या गोष्टी दिलसेच करायच्या असतात, राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या संजय राऊतांच्या विधानानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। महिला आयोगाच्या अध्यक्ष बदला, रोहिणी खडसेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, वैष्णवी हगवणेंच्या मृत्यू प्रकरणानंतर खडसे आक्रमक। कसबटे कुटुंबियांना धमकावणारा निलेश चव्हाण पोलिसांसमोर सरेंडर होणार, सूत्रांची माहिती। निलेशचा भाऊ आणि वडील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात। वैष्णवी हगवणेला लग्नात दिलेलं 51 तोळं सोनं बँकेकडे गहाण, हगवणे कुटुंबाला कसबटे कुटुंबानं दिलेलं सोनं गहाण ठेवल्याची माहिती। वैष्णवी हगवणेचा 27 नोव्हेंबर 2023 रोजी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न, उपचार झालेल्या रुग्णालयाकडून पोलिसांनी कागदपत्र मिळवली। सुनांना जनावराप्रमाणे वागवणाऱ्या हगवणे कुटुंबाचा जनावरासाठी मात्र खास कार्यक्रम, बैलाच्या बर्थडे पार्टीला गौतमी पाटीलला नाचवलं, कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल। जिथे निवडणुका जिंकाल तिथे निधी कमी पडू दिला जाणार नाही, स्थानिक स्वराज्य संस्था जिंकायच्या आपली दुसरी परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये, पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांना फडणवीसांच्या सूचना। भरघोस निधी दिला जाईल म्हणणं प्रलोभन, लोकसंख्येच्या गणितावर निधी दिला पाहिजे, फडणवीसांच्या विधानानंतर अंबादास दानवेंची टीका। आगामी बीएमसी निवडणुकीत मिशन 100 साठी शिंदेंची तयारी, माजी नगरसेवकांना महापालिका नगरविकास डीपीडीसीतून मदतीचा हात, सूत्रांची माहिती। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभाग निधी देणार, मे महिन्यासाठी 335 कोटी 70 लाख निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला। भंडारा जळगावात अनेक दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, भंडाऱ्यात 159 हेक्टरवर नुकसान, तर जळगावच्या मुक्ताईनगरमधील कांदा खराब। मान्सून आठवडाभर आधीच केरळमध्ये दाखल, कोकणासह दक्षिण पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात 4 ते 5 दिवस संततधार पावसाचा अंदाज, तर आज मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा।